लाखी नाला या सगळ्या ठिकाणी पाकिस्तानने हल्ल्याचे प्रयत्न केले। तर अखनूरमधून पुन्हा एकदा बातमी येते, स्फोटांचे आवाज तिकडे बघायला मिळत आहेत। उधमपूरमध्ये देखील स्फोटाचे आवाज होत आहेत। त्यामुळे तसंच राजौरीमध्ये देखील पुन्हा एकदा ब्लॅकआउट झालेला आहे, सायरन वाजलेले आहेत। त्यामुळे या तीन ठिकाणून या तीन बातम्या, अखनूर, उधमपूर आणि राजौरी। अखनूरमध्ये स्फोटाचे आवाज, उधमपूरमध्येही स्फोटाचे आवाज येत आहेत, तर तिकडे राजौरीमध्ये पुन्हा एकदा ब्लॅकआउट झालेला आहे आणि सायरन वाजलेले आहेत। ही दोन दृश्य जम्मूमधल्या अखनूर आणि उधमपूरमधून। अखनूरमध्ये पुन्हा एकदा स्फोटाचे आवाज पाहायला मिळतात, तर उधमपूरमध्येही स्फोटाचे आवाज झाल्याची आहे माहिती। ही दृश्ये समोर आलेली आहेत। तिकडे राजौरीमध्ये ब्लॅकआउट झालाय, सायरन वाजलेले आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून आता पावलं टाकण्यात येत आहेत। तर पाकिस्तान नागरी वस्त्यांना सातत्याने लक्ष्य करत असल्याचं पुन्हा एकदा समोर येतंय, कारण जम्मू नजीकच्या नागरी वस्त्यांवर पाकिस्तानने हल्ले केलेले आहेत। जम्मू जवळच्या बक्षीनगरमध्ये एक घर कोसळलंय। पाकिस्तानी हल्ल्यात या घरांचं नुकसान झाल्याचं बघायला मिळतं। त्यामुळे पाकिस्तान आता नागरी वस्त्यांना पुन्हा एकदा लक्ष्य करत असल्याचं समोर येते। जम्मू जवळील बक्षीनगरमधली ही घटना समोर येते आणि पाकिस्तानी हल्ल्यात या घरांचं नुकसान झालंय, ही देखील माहिती समोर येते। तर आणखी एक मोठी ब्रेकिंग न्यूज आताची, भारताकडून पाकमधल्या 26 ठिकाणांवर